ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार, मी प्रसन्न जोशी। आपण पाहताय माझा विशेषवर चर्चा। ॲलोपॅथी विरुद्ध आयुर्वेद हा वाद तसा जुनाच। म्हणजे आयुर्वेद म्हणतं की आम्ही कफ वात पित्त अशा प्रकृती मानतो, ॲलोपॅथी म्हणतं आम्ही या मुळात मानतच नाहीत। आयुर्वेदाचं म्हणणं ॲलोपॅथी हे केवळ वरवरच्या दुर्गुणांवरती परिणाम करते, समूळ नाश करत नाही मूळ व्याधीचा, असे अनेक मुद्दे। मात्र आता हा वाद फारच वेगळ्या पातळीला पोहोचलेला आहे, कारण आता आयुर्वेदीय डॉक्टरांना CCIMAनं काही विशिष्ट अशा सर्जरी करायची परवानगी दिलेली आहे, जो वादाचा मुद्दा ठरलेला आहे। IMA इंडियन मेडिकल असोसिएशन, त्याचे विविध भाग सेगमेंट्स आणि त्यांचे डॉक्टर्स, मार्ड वगैरे संघटना विरोध करतात। हा विषय आम्ही चर्चेला घेतलेला आहे। चर्चा सुरू करण्यापूर्वी थोडासा विस्तृत समजून घेऊयात या रिपोर्टमधून। ॲलोपॅथी विरुद्ध आयुर्वेदिक उपचार पद्धती हे द्वंद्व तसं जुनच। आयुर्वेदाच्या कफ पित्त वात या तीनही प्रवृत्तींना ॲलोपॅथी मानत नाही, तर ॲलोपॅथी आजाराच्या विकाराच्या मूळ कारणाला नव्हे तर लक्षणांवर उपचार करते, असा आयुर्वेदवाल्यांचा तर्क। मात्र हा झाला पद्धतींबद्दलचा वाद। खरं तर आयुर्वेदातून वैद्यक शिकलेल्या म्हणजे BA-MS डॉक्टरांना ॲलोपॅथिक औषधं रुग्णांना देण्याची मुभा असावी का, इथपासून हा वाद चर्चेला जात होताच। त्यात आता भर पडलीये ती त्यांना CCIMAनं 58 ॲलोपॅथिक क्षेत्रातील ऑपरेशनही करण्याची दिलेली परवानगी। ॲलोपॅथिक डॉक्टरांची भूमिका आहे की आधुनिक वैद्यकीय सर्जन शरीरशास्त्र, शरीरक्रियाशास्त्र, बायोकेमिस्ट्री, पॅथॉलॉजी आणि ॲनेस्थेशियाचा सखोल अभ्यास करतो, त्यानंतरच ऑपरेशनसाठी तयार होतो। या तयारीची तुलना आयुर्वेदाच्या अभ्यासक्रमाशी करता येणार नाही। दुसरीकडे शासनानं घेतलेल्या निर्णयाचं स्वागत करत निमा आणि आयुष कृती समितीच्या डॉक्टरांनी असा विरोध करणाऱ्या ॲलोपॅथिक डॉक्टरांवरती टीका केली। आम्ही देखील प्रशिक्षित आहोत, मात्र आम्हाला मूर्ख समजण्याचा प्रयत्न IMA करते, असा त्यांचा दावा आहे। CCIMA आम्हाला जी चौकट आखून देईल त्यातच आम्ही रुग्णांची सेवा करू, अशी भूमिका या आयुर्वेदीय डॉक्टरांनी घेतलेली। मात्र या वादामुळे ॲलोपॅथी विरुद्ध आयुर्वेद हा संघर्ष अधिक चिघळेल का, हाच प्रश्न आहे, आणि हाच आहे आजचा माझा विशेष। तर हा विषय आहे आपला आणि जनसामान्यांच्या जिव्हाळ्याचा विषय, आपल्या सगळ्यांशी संबंधित विषय। आपण दोन्ही डॉक्टर्सकडे गेलेलो, ते आपण खासगीमध्ये तरी मान्य केलं पाहिजे। आपण दोघांकडे जातो, पण आपल्याला हा वाद तसा आवडणारा नाही, पण चर्चा तर करावी लागेल। माझ्यासोबत मान्यवर आहेत। माझ्यासोबत असतील डॉक्टर अविनाश भोंडवे, अध्यक्ष आहेत IMAचे, त्यानंतर डॉक्टर विनायक टेंभुर्णीकर, संयोजक आयुष कृती समिती, डॉक्टर शिवरत्न शेटे, सदस्य आयुष, याशिवाय संतोष आंधळे, वैद्यक पत्रकार आहेत। मी सगळ्यांचं स्वागत करतो आणि मी पहिल्यांदा जातोय भोंडवे सरांकडे, डॉक्टर भोंडवे यांच्याकडे। डॉक्टर भोंडवेजी, पहिल्यांदा आपण पक्ष समजून घेऊयात, मग प्रतिपक्षाकडे मी जाईन। IMAचा या सगळ्या निर्णयाला, या तरतुदींना विरोध काय? मला सर्वात आधी एक गोष्ट स्पष्ट करायची आहे, तो म्हणजे आपण जे सांगताय ह्याच्यामध्ये डॉक्टर विरुद्ध डॉक्टर असा हा संघर्ष नाही। बरं, हा संघर्ष IMAचा आता जे काही संघर्ष आहे हा आयुर्वेदाविरुद्ध नाही किंवा आयुर्वेदिक वैद्यकीय व्यावसायिकांविरुद्धही नाही। गेली काही वर्ष सरकारने आणि विविध पद्धतीने दोन पॅथी एकत्र करून, म्हणजे ॲलोपॅथीमधल्या काही गोष्टी या आयुर्वेदात टाकायच्या आणि किंवा इतर पॅथीमध्ये टाकायच्या, हे जे मिश्रण किंवा सरमिसळ करण्याचं धोरण आहे ह्याला आपण मिक्सोपॅथी असं म्हणतो आम्ही। या मिक्सोपॅथीला विरोध आहे, कारण याच्यामधून जे आपलं शास्त्र आहे, म्हणजे आयुर्वेद असेल किंवा इतर कुठलंही शास्त्र आहे, या शास्त्राचा विकास होत नाही। आयुर्वेद हे थोर शास्त्र आहे, हे मी प्रथमच सगळ्यांना सांगतो। आणि त्यामध्ये आत्ता जे काही मागं पडलेल्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये जर संशोधन झालं, त्याच्यामध्ये जर विकसित झाल्या आणि त्याच्यामध्ये त्या जर केल्या, तर आपल्याला ते जास्ती पद्धतीने होईल। आपण आता म्हणला की आपण आयुर्वेदिक डॉक्टरांकडेही जातो आणि आपण ॲलोपॅथिक डॉक्टरांकडे जातो। आपण आयुर्वेदिक डॉक्टरांकडे जातो त्यावेळेला त्यांच्याकडून आयुर्वेदिक औषधं आपल्याला घ्यायला हवीत, न पेक्षा इतर पद्धतीची औषधं। त्यामुळं आयुर्वेदाचा विकास व्हायचा असेल तर आयुर्वेदाची औषधं, आयुर्वेदामध्ये सुश्रुतांनी जे काही सर्जरी हे केल्या त्या गोष्टी हे करायला पाहिजेत। याच्यामध्ये आयुर्वेदाच्या विशाल वृक्षावर ॲलोपॅथीचं कलम करून लावणं हे फारसं योग्य नाही। अशा प्रकारच्या मिक्सोपॅथी विरुद्ध IMAचं हे आंदोलन आहे आणि हे आंदोलन CCIMने जे काही जाहीर केलं त्याच्यामध्ये या 58 सर्जरीज त्यांनी हे केल्यात आणि त्याला संस्कृतोत्पन्न नावं देऊन त्यांनी असं सांगितलं की या सुश्रुताच्या सर्जरी आहेत, तर हे पूर्णपणे चुकीचं आहे। त्याच्यामुळे आमचा हा लढा जो आहे हा सरकारच्या या मिक्सोपॅथी धोरणाविरुद्ध आहे। बरं, भोंडवेंनी माझ्यामध्ये आपल्याला चर्चेचा एक टोन सेट केलेला, एक चौकट आखून दिलेली आहे। मी डॉक्टर विनायक टेंभुर्णीकरांकडे जातो, जे संयोजक आहेत आयुष कृती समितीचे। डॉक्टर टेंभुर्णीकरजी, आयुर्वेदाला विरोध नाही, आयुर्वेदीय डॉक्टरांना विरोध नाही, विरोध आहे मिक्सोपॅथीला, विरोध आहे आयुर्वेदाच्या वृक्षावरती ॲलोपॅथीचं
कलम जोडायला, कलम करण्यासाठी, याबाबतीत तुमचं काय मत आहे, काय म्हणाल याला? प्रसन्नजी, सर्वप्रथम मी आपलं आणि आपल्या चॅनलचं आभार मानतो की आमची जी काही लोकांसमोर आमचे जे म्हणणं आहे ते मांडण्याची आपण आम्हाला संधी देत आहे. त्यानंतर अविनाशजी माझे चांगले मित्र आहेत. तर अविनाशजींनी जे काही मुद्दे उपस्थित केले ते फारसे खरे आहेत असं म्हणणार नाही मी. सगळ्यात महत्वाचं असं आहे की मिक्सोपॅथी किंवा खिचडीफिकेशन हे नाव जे आहे हे चुकीचं आहे. याला इंटिग्रेशन असं म्हणतात. आणि इंटिग्रेशन जे आहे ते त्याचा पुरस्कार करावा सर्व देशांनी, असं WHO रेकमेंडेशन केलं. बरं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आयुर्वेदला तुम्ही शिव्या देता का नाही हे जर आहे, किंवा आम्ही आयुर्वेदाला कधी वाईट म्हटलं नाही, पण जे काही मीम्स किंवा ज्या पद्धतीच्या संपूर्ण समाज माध्यमामध्ये आणि मीडियामध्ये ज्या पद्धतीचं आयुर्वेदिक डॉक्टरांना टार्गेट करणं, त्यांचं ज्ञानाला चॅलेंज करणं, त्यांना काही येत नाही, ते मूर्ख आहेत, ते अडाणी आहेत, अशा पद्धतीने काही ठिकाणी तरी हेअर कटिंग सलून दाखवणं आणि त्या हेअर कट करणाऱ्या माणसाला. पण टेंभुर्णेकरजी एक चांगला चर्चेचा संवादाचा एक छान सुरू झालेला आहे. भोंडवेंनी कुठेही तुमच्यावरती टीका केली नाही, ते स्वतःच म्हणतात ते थोर शास्त्र आहे. मग अशा वेळी कुठली तरी पृथक उदाहरणं देऊन तुम्ही कशाला हे करताय? तुम्ही त्यांच्या आक्षेपावर उत्तर द्या. नाही, तिकडेच येतोय मी सर. परंतु कसं आहे माहिती का, जे आपण सांगतो ते प्रत्यक्षात असलं पाहिजे असं माझं मत आहे. काय आणि दुसरं महत्वाचं, आयुर्वेदाचं वृक्ष आहे त्याला कलम करणं हा विषय या ठिकाणी मला वाटतं गैरलागू आहे. ज्या ज्या शास्त्रातलं चांगलं आहे त्या सगळ्या शास्त्रातलं एकत्रीकरण करून, इंटिग्रेशन करून जर आपण याचा उपयोग सगळ्या जनसामान्यासाठी केला तर ते जास्त आपल्या देशातल्या लोकांसाठी फायदेशीर ठरेल असं मला वाटतं. दुसरं महत्वाचं म्हणजे सर्जरी ही काय आयुर्वेद किंवा ॲलोपॅथीची असू शकत नाही. सर्जिकल इन्स्ट्रुमेंट्स काय आयुर्वेद किंवा ॲलोपॅथीचे असू शकत नाही. आम्ही जे काही शिकलो तेच तुम्ही शिकलेलं आहे, तुम्ही शिकलं तेच आम्ही शिकलो. आम्ही जे अॅनाटॉमी शिकलो त्यामध्ये हार्ट काही उजव्या बाजूला असतं आणि तुमच्याकडे ते डाव्या बाजूला असतं, अशा प्रकार नाही. जेवढे बोन्स तुम्ही शिकता तेवढेच बोन्स आम्ही पण शिकतो. जे अपेंडिक्सची जागा आहे ती अपेंडिक्सची जागा आम्हालाही माहिती आहे. आम्ही अॅनाटॉमी शिकलो, त्याला कुठलं ब्लड सप्लाय कोण देतं, नर्व्ह सप्लाय कोण देतं हे आम्ही शिकलो. सिलेबस पहा, सिलेबस मध्ये शिकवलं जातं हे पहा, आणि मग याच्यावर कुठल्या प्रकारची टीका करायची हे पहा. मला असं वाटतं की थोडंसं सिलेबस आणि हे सगळं पाहून जर याच्यावर बद्दल मतं व्यक्त केली गेली असतं जास्त चांगलं ठरलं असतं असं म्हणतात. बरं, म्हणजे टेंभुर्णेकरजी खरं तर याच्यात अनेक उपप्रश्न उपस्थित होत आहेत तुम्ही जे सांगताय त्यावरनं, पण मला इतर मान्यवरांकडे पण जावं लागेल. मी आयुष्य सदस्य डॉक्टर शिवरत्न शेटे आणि त्यानंतर संतोष यांच्याकडे जाईन. शिवरत्न शेटेजी, आपलं काय म्हणणं या बाबतीत? खरं म्हणजे अविनाशजींनी जो मुद्दा उपस्थित केला तो निरर्थक आहे. एखाद्या स्किलवरती आणि टेक्नॉलॉजीवरती कोणाचा कॉपीराईट किंवा कोणाची वन्स प्रॉपर्टी असू शकत नाही, मॉनोपॉली असू शकत नाही. मी आपल्याला सांगू इच्छितो की ज्या मॉडर्न सर्जरीचा हे पुरस्कार करतात त्याच्यामध्ये जे संशोधन झालेत हे नॉन ॲलोपॅथिक लोकांनी केलेले आहेत. म्हणजे सर्जिकल स्काल्पेल जी 1914ला शोधली पार्कर नावाच्या शास्त्रज्ञांनी, ही वॉज अ इंजिनियर. आज लेझर सर्जरी हे जे करतायत मेडिकल सायन्समध्ये, 1960ला थिओडर माल्मेन नावाच्या अमेरिकन फिजिक्सच्या प्रोफेसरनी ही पद्धत शोधली. बरं, सांगायचं तात्पर्य असं की ॲलोपॅथीमध्ये नसणाऱ्या माणसांनी, म्हणजे फिजिक्सच्या एखाद्या तज्ज्ञांनी शोधलेलं एखादा इन्स्ट्रुमेंट हा काय ॲलोपॅथीचा कॉपीराईट असू शकत नाही. हा एक मुद्दा. इथे सर्वात महत्वाची जी गोष्ट आहे स्किल डेव्हलप करणं. बरं, दुसरी गोष्ट अत्यंत महत्वाची मी लक्ष वेधू इच्छितो की बहुतांशी लोकांना आपण ॲलोपॅथ आहोत हा अहंभाव इतका जडलेला आहे, आणि जेणेकरून ते आयुर्वेदाच्या पोस्ट ग्रॅज्युएटला वगैरे, मी इथं सांगू इच्छितो की 12वीला आम्ही सुद्धा तेवढंच हार्डवर्क करतो. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीमध्ये एखाद दुसरा प्रश्न कुठेतरी इकडे तिकडे होतो, MBBSला क्रमांक नाही लागला म्हणून BMSला खालोखाल लोक येतात. म्हणजे कोणी सुपर नॅचरल असू शकत नाही. राहता राहिला प्रश्न 5.5 वर्ष MBBS. शेटेजी, तुम्ही फार वेगळी कबुली दिली. तुम्ही आता बोलता बोलता कबुली देऊन टाकली. तुम्ही खरं तर अशी तुलना करायला नको होती. त्याच्यामुळे तुम्ही ज्या सेक्शनला रिप्रेझेंट करता त्याला तुम्ही स्वतःच कमी लेखलेलं आहे. पण मला गंमत वाटली, तुम्ही चुकून खरं बोलून गेलात की काय? आयुर्वेद हा तुमचा चॉईस नव्हता. तुम्हाला असं म्हणायचं शेटेजी की आयुर्वेद हा तुमचा चॉईस नव्हता, तुमचं कंपल्शन होतं, कारण 12वीच्या PCMBचे टक्के कमी पडले. मला तर चर्चेला विषय घ्यायचा नाही, पण तुम्ही कारण नसताना तुम्ही आयुर्वेदाला कमी लेखताय, त्या शाखेला कमी लेखताय. नाही, मला सांगायचं तात्पर्य की 5.5 वर्ष आणि MS लोकांना सर्जरीचा अधिकार दिला जातोय. जे BMSच्या नंतर 3 वर्ष सुपर स्पेशालिटी आहे आयुर्वेदातली, हे काय BMSला अधिकार दिला जात नाही. मी लक्ष वेधू इच्छितो की आयुर्वेद ग्रॅज्युएटला शस्त्रक्रियेचा अधिकार अशा पद्धतीनं मिसअंडरस्टँडिंग करायचं कारण नाही. पोस्ट ग्रॅज्युएट जे आमच्या मधले आहेत, जे BMS नंतर 3 वर्ष MS करतात, त्या लोकांना
सर्जरीचा अधिकार आहे आणि 2000 वर्षापूर्वी सुश्रुत संहितेमध्ये सर्जरी. आता बरेच लोक विचारतात तुमच्याकडे सर्जरी होती का? अरे उलट सर्जरी सर्वात पहिली प्लास्टिक सर्जरी जगाच्या पाठीवरती कुठं झाली असेल तर या हिंदुस्थानमध्ये झाली, या भारतामध्ये झाली. त्यामुळे ज्या सर्जरीज आहेत आज ज्यांचा हे कॉपीराईट हे करतात किंवा आपला दावा करतात, मी आपल्याला एक सांगू इच्छितो, 2014 अफगाणिस्तानमध्ये बॉम्बस्फोट झाला आणि तिथे एक महिला जेव्हा तिचं नाक भयानक पद्धतीनं भस झालं, याला एम्स सारख्या सर्वात प्रगत इन्स्टिट्यूटमध्ये जी सर्जरी टेक्निक वापरली ती सुश्रुत संहितेची सर्जरी टेक्निक होती. म्हणून का आम्ही काही दावा करायचा का? बरं, म्हणजे मला सांगायचं मला 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 त्या mankind रेफरन्सेस साठी मध्ये मी माणसाला यासाठी जात वाचूया, नाही शेटेजी, लोकांचं कारण आरोग्य आपल्या त्याचे हातात आहे. दाखले विवाद्य आहेत. मी त्याच्यात जाते, पण मी चॅलेंजही करत नाही आणि ती मुळात चर्चेची चौकट सुद्धा नाही. मी जातो आता संतोष आंधळे यांच्याकडे. संतोष, जे दोघे आपले आयुर्वेद क्षेत्रातली जी मान्यवर मंडळी चर्चेत सहभागी झालेले आहेत, त्यांच्या एका पॉईंटमध्ये दम आहे, त्यांच्या एका पॉईंटमध्ये लॉजिक आहे. सर्जरी हे स्वतःमध्ये शास्त्र नसून ते स्किल आहे. त्या स्किलच्या मागे शास्त्र कोणतं असू शकतं हा वाद असू शकतो, पण ते स्वतःमध्ये ते एक स्किल आहे ज्याला अकंपनीड विथ तुमची काय ॲलोपॅथी आयुर्वेद असू शकतं. हा जो तो डिफरन्सिएशन मांडतायत हे नवीन आहे, माझ्यासाठी सुद्धा हे नवीन होतं. अशा प्रकारे बघता येईल का आपल्याकडे? सर्जरी हे कौशल्य आहे, त्याच्या मागची ज्ञान पद्धती ही आयुर्वेद किंवा ॲलोपॅथी असू शकते. प्रसन्न, एकतर पहिली गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की सेंट्रल काउन्सिल ऑफ इंडियन मेडिसिनने अधिसूचना जी जारी केली आहे ती केली आहे पदव्युत्तर शिक्षण घेतलेलं आहे. म्हणजे BMS नंतर 3 वर्ष जे काही शिक्षण घेतात त्याचं शल्य म्हणजे जनरल सर्जरी आणि शालक्य म्हणजे ENT आणि ऑप्थेल्मॉलॉजी या डॉक्टरांसाठी ही सर्जरीची तरतूद केली गेली आहे. त्या सर्जरीचे प्रकार जर तुम्ही बघितले तर 58 प्रकारच्या शस्त्रक्रिया त्यांना अलाउड केल्या गेलेल्या आहेत आणि याच्यामध्ये महाराष्ट्राचा फक्त जर तुम्ही विचार केला 7,000पेक्षा 7,000 जवळ जे त्यांचे सचिव आहेत डॉक्टर आशुतोष गुप्ता त्यांनी सांगितलेल्या आकडेवारीनुसार 7,000 त्यांचे डॉक्टर आहेत, त्याच्यापैकी 700 आणि 400 असे 1100 डॉक्टर फक्त सध्याच्या घडीला या सर्जरीचा उपयोग करतात आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये. त्याच्यापैकी 700 जे शल्य आहेत आणि 400 जे शालक्य जी ENT आणि ऑप्थेल्मॉलॉजीमध्ये प्रॅक्टिस करतात आहे. बरं, ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण एक हिशोब लक्षात घेतला पाहिजे की आयुर्वेदिक सर्जरी होणार आहे म्हणजे नेमकं काय होणार आहे. तर नेमकं दुसरं त्याच्यात काही होणार नसून जी ॲलोपॅथीवाले जी सर्जरी करतात तीच आयुर्वेदाचे डॉक्टर सुद्धा सर्जरी करतात, कारण त्यांना 3 वर्षामध्ये सर्जरीचं प्रशिक्षण दिलं जातं. त्यांना सुप्रा मेजर सर्जरी करता येणार नाही, त्यांना कुठली स्लीव्ह गॅस्ट्रेक्टमी सारखी किंवा लॅप्रोस्कोपिक सर्जरी किंवा विपल सारख्या सर्जरी करता येणार नाही. त्यांना सर्जरीचं लिमिटेशन आखून दिलं गेलेलं आहे, तेवढ्याच त्यांना सर्जरी करता येणार आहे. आता इथे विषय असा आहे की मोठा कोण की हे आपल्या प्रांतात घुसू पाहत आहेत का, ॲलोपॅथी डॉक्टर वर्सेस आयुर्वेदा डॉक्टर अशी 2 गटात ही विभागणी केलेली आहे. बोंडवेंच्या मताशी टेंभुर्णीकरांच्या मताशी या दोघांच्या मताशी मी सहमत आहे. जरी बोंडवे सर म्हटले नसते की आम्ही आयुर्वेदांच्या डॉक्टरांच्या विरोधात नसलो तरी त्यांना जो अधिकार प्राप्त झालेला आहे त्या अधिकाराच्या विरोधातच असलं ते आंदोलन आहे. त्याच्यामुळे ते आयुर्वेद डॉक्टरांच्या विरोधात आहे हे आपण मान्य केलं पाहिजे कुठेतरी. आणि त्यांची बाजू दोन्ही पॅथींचा हा स्वतंत्रपणे भूमिका आहे. दोन्ही पॅथीमध्ये आपापले विविध चाणक्यपणे आहे. ज्या ज्या पॅथीतल्या लोकांनी जे शिक्षण मिळालेलं आहे त्या शिक्षणाचा शिक्षण ग्राह्य करून आपली स्वतःची एक उपचार पद्धती विकसित करून लोकांना ती दिली पाहिजे. तर शेवटी विषय असा की पेशंट कोणाकडे जाणार हा पेशंटचा चॉईस आहे. त्याच्यामध्ये फक्त इथे विषय असा येतो की MS सर्जरी आयुर्वेदामधली ही काय आजची आहे का, तर अजिबात नाही. 40 वर्षापासून ही कॉलेजेस आपल्या भारतामध्ये आहेत, महाराष्ट्रात आहेत. त्या भारतातल्या सगळ्या कॉलेजेसमध्ये हे प्रशिक्षण दिलं जातं. केवळ अधिसूचना दिली आणि फक्त या कायद्यात स्पष्टता आणल्यामुळे हे आंदोलन उभं राहिलेलं आहे. माझ्या मते दोन्ही पॅथीच्या लोकांनी समोरासमोर बसून याबद्दल विचार केला पाहिजे की आपल्या लिमिटेशन कोणत्या पॅथीच्या सर्जरी केल्या गेल्या पाहिजे. कारण हे भांडण आजच्या आपल्या चर्चेने काय तर यांच्या आंदोलनाने कधी मिटणारं भांडण आहे. कारण याच्या पूर्वी सुद्धा ह्या लढाया कोर्टात गेल्या होत्या. त्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयात वेगळे निकाल आले होते, उच्च न्यायालयात वेगळे निकाल होते. असे सर्व निकाल लागून झालेले कदाचित मी तर भोंडवेंना विचारतो संतोष की बहुधा त्यामागे एक अशी भावना असावी ॲलोपॅथीवाल्यांची की हा चंचू प्रवेश झाला जो मुळात ॲलोपॅथिक औषधांच्या निमित्ताने झालेलाच आहे, त्याची पुढची स्टेज आता या काही रिस्ट्रिक्टेड सर्जरीची परवानगी. मग त्याच्यानंतर पुढे काय असणार आहे? आपण BAMS MBBS ला काहीतरी MBBAS असं काहीतरी करणार, बॅचलर ऑफ मेडिसिन्स अँड आयुर्वेदा अँड सर्जरी असं काही नवीन डिग्री आपण सुरू करणार आहोत? कोणी सांगावं, कारण त्याच शब्दप्रयोग त्या सगळ्या तुमच्या गाईडलाईन्स मध्ये तशाच प्रकारे मांडणी आहे. आणि ही मिक्सोपॅथी जर का आणली जात असेल तर त्याच्यावरती मंथन आवश्यक आहे. याच्यामध्ये दोन्ही पॅथीज मधला वाद अपेक्षित नसून एक सुसंवाद घडवण्याचा आपला प्रयत्न आहे, जेवढा काय आपल्याला मर्यादित वेळ. मी एक छोटासा ब्रेक नंतर मी भोंडवेंकडे जाणार आहे. सर्जरी कौशल्य की ज्ञानशाखा? ब्रेक नंतर पाहत राहा ABP माझा.
ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपली चर्चा सुरू आहे. आपल्या चर्चेचं नाव आहे डॉक्टर विरुद्ध डॉक्टर. आयुर्वेदीय डॉक्टरांना काही विशिष्ट प्रकारच्या सर्जरी करायला ॲलोपॅथी डॉक्टरांनी मनाई केलेली, विरोध केलेला आहे. मनाई म्हणण्यापेक्षा विरोध केलेला आहे. मी जातोय डॉक्टर भोंडवे यांच्याकडे. भोंडेजी, मगाशा चर्चेचा आधार घेऊन एक मांडणी अशी होते की ऑपरेशन सर्जरी हे कौशल्य आहे. तुमचा वाद आहे तो ज्ञानशाखेबद्दलचा असेल की तुमची एक वेगळी पॅथी, आमची वेगळी पॅथी आहे. कौशल्याचा संबंध थेट अशा पॅथीशी जोडणं कितपत योग्य, हा त्यांच्या बोलण्याचा मला तरी वाटलेला सार आहे. अगदी बरोबर आहे. एक लक्षात घ्या की डॉक्टर किंवा वैद्यकीय शाखा ही कशासाठी असते, तर जे काही रुग्ण आहेत, जे काही आजार आहेत, ते आजार बरे करण्यासाठी कुठलीही शाखा असो. आता यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने त्या आजाराचा विचार होतो आणि वेगवेगळ्या पद्धतीने त्याचा उपचार होतो. आणि हे शिकण्यासाठी, हे शिकून डॉक्टर बनण्यासाठी आपण वेगवेगळ्या पद्धतीच्या शाखा निर्माण झालेल्या आहेत. म्हणजे आता याच्यामध्ये हे शिक्षणाचं नियमन करण्यासाठी या शिक्षणात काय काय असावं, या शिक्षणाचा वापर कुठल्या कुठल्या पद्धतीने व्हावा आणि त्यामधले नीती नियम यासाठी वेगवेगळ्या काउन्सिल्स निर्माण केल्या गेल्या. म्हणजे जसं आयुर्वेदाची ही सेंट्रल काउन्सिल आहे की त्यामध्ये आयुर्वेद हा प्राचीन ग्रंथ आहे. त्या काळामध्ये जे काही होतं, आयुर्वेदामध्ये जे होतं त्या गोष्टी शिकण्यासाठी जी काउन्सिल जे आहे ते आयुर्वेदिक शिक्षण. आता मॉडर्न मेडिसिन, आपण ॲलोपॅथी म्हणता पण ते मॉडर्न मेडिसिन आहे. मॉडर्न मेडिसिन हे अशा पद्धतीने तयार होत गेलं की ज्या पद्धतीने ज्या वेळेला फिजिक्स, केमिस्ट्री अशातले वेगवेगळे शोध लागले त्यामधून मॉडर्न मेडिसिन मधल्या गोष्टी येत गेल्या. मग याच्यामध्ये फिजिक्सच्या शास्त्रज्ञांनी एक्सरे शोधून काढले, त्यामधून एक्सरे आला. त्यांनीच सिटी स्कॅन शोधून काढला, त्याच्यातून आला. मगाशी जे सांगितलं किंवा स्काल्पेल अमुकने शोधून काढला. तर या सगळ्या मॉडर्न गोष्टी ज्या आहेत ह्या त्याच्यामध्ये या शास्त्रामध्ये घेतल्या गेल्या आणि ते मॉडर्न मेडिसिन झालं. त्याचप्रमाणे युनानी आहे, त्याचप्रमाणे होमिओपॅथी हानेमननी केलेलं आहे, चायनीज आहे, त्यानंतर हे जे काही नैसर्गिक ह्याचं असतं तेही एक शास्त्र आहे. तर ह्या प्रत्येक शास्त्राचं शिक्षणक्रम आणि त्याच्यामध्ये काय काय आहे या गोष्टी अधोरेखित केलेल्या किंवा त्या नियमित केलेल्या आहेत. त्याच्यामुळे ही मॉडर्न मेडिकल काउन्सिल जी आहे, जी मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया 1940 साली फॉर्म झाली, तेव्हापासून त्यामध्ये जे जे काही शिक्षण घ्यायचंय ते घेतलेलं आहे आणि त्याप्रमाणे ते केलं जातं. तुमच्या बोलण्याचा मला असा एक संदर्भ येतोय तुमच्या बोलण्याचा. तुम्ही असं म्हणू पाहताय किंवा तुम्हाला असं म्हणायचंय की बाकीच्या पॅथी म्हणजे विशेषतः मॉडर्न मेडिसिन पॅथी ती अधिकाधिक उपयोजित, अधिकाधिक विकसित झाली तर चालणार आहे. आयुर्वेदवाल्यांनी मात्र जो काही 4000 वर्षापूर्वीचा ग्रंथ आहे त्याच्यानुसारच वागलं पाहिजे. नाही आमचं समजा एक्सरेला जर का तेच इन्कॉर्पोरेट करत असतील तर हरकत काय आहे? बरोबर आहे, बरोबर आहे. त्यामध्ये आजाराचा विचार करण्याची पद्धत आणि आजाराचा उपचार करण्याची पद्धत जी आहे ती विकसित व्हावी. एक लक्षात घ्या की आयुर्वेदामध्ये आजाराचा विचार वेगळ्या पद्धतीने केला जातो. सुश्रुत हा खूप थोर सर्जन होता, नो डाऊट अबाउट इट. पण त्यावेळेला अॅनेस्थेशिया होता का? नाही. ते आपण आता यामध्ये घेतलं. तर मगाशी जसं टेंभुर्णीकर सर म्हणाले की याचं इंटिग्रेशन, आमचं म्हणणं आहे की ही सर्व शास्त्र जी आहेत यांचं जर इंटिग्रेशन करायचं असेल तर ते अशा पद्धतीने करून चालणार नाही. तुम्हाला त्याच्यासाठी वेगळी एक 4थी 5वी पॅथी तयार करायला लागेल की मूलभूत सुरुवातीपासूनच ह्या गोष्टी एकत्रित करायला पाहिजेत. भारत सरकारने आता जी काही एज्युकेशन पॉलिसी काढलेली आहे त्याच्यामध्ये त्याचा उल्लेख केला आहे, पण तोही असा इकडचं इकडं घेऊन हे केलेला आहे. आमचं म्हणणं असं आहे की प्रत्येक शास्त्रामध्ये जे मूलभूत आहे ते विकसित व्हावं. त्या पद्धतीने जर हे केलं तर हे निश्चित जास्ती ते प्रत्येक शास्त्र विकसित होईल. आज परिस्थिती अशी आहे की ह्याचं त्याच्यात घ्या, त्याचं त्याच्यात घ्या. मी तुमचा प्रश्न मला त्यातला संदर्भासह जो कळलेला आहे, एक तुम्ही जे बोलून दाखवताय आणि त्याच्या मागे जे आहे जे मला कळलेलं आहे तो घेऊन मी प्रश्न जातो टेंभुर्णीकरांकडे. आणि टेंभुर्णीकर, माझा आवाज पोहोचतोय टेंभुर्णीकरजी? मी शेटेजी तुमच्याकडे पण मी येणार आहे. टेंभुर्णीकरजी, एक अर्थ त्याच्यातून असा येतोय, एक प्रकारचा याच्यात चॅलेंज आहे. जर का तुम्हाला या मॉडर्न मेडिसिनचे फायदे घ्यायचे असतील मग त्यावर तुम्ही आयुर्वेदाला सहकार्य म्हणून म्हणा किंवा काही म्हणा, मग संपूर्ण उपचार पद्धती का नाही? जे आयुर्वेदाला घ्यावं असं वाटतं इतरांकडनं ते मॉडर्न मेडिसिनला आयुर्वेदाकडनं घ्यावं असं नाही वाटत. मॉडर्न मेडिसिन आपल्या राजपथावरच चाललेली आहे. मग तुम्हाला शेवटी हे रोपण तुमच्यावरती करून घ्यायचं असेल तर सरळ सरळ तुम्ही या मार्गावरती का येत नाही, असा मला तरी अर्थ वाटला. कसं आहे प्रसन्नजी, थोडस फिरवाफिरवी होते असं मला वाटतं. सगळ्यात पहिल्यांदा पुन्हा एकदा सांगू इच्छितो की आता जे गॅझेट नोटिफिकेशन काढले ही काही नव्याने मिळालेली परवानगी नाही. हे केवळ स्पष्टीकरण आहे आमच्या कक्षा स्पष्ट करण्यासाठी. पुन्हा एकदा सांगतो जबाबदारीने की आम्ही आमच्या कक्षेच्या बाहेर जाऊन काहीच करतो आणि याची परवानगी आम्हाला पूर्वीपासून विविध GRs असतील, नोटिफिकेशन असतील याच्याने दिली. 2014 जून 2014 महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर ऍक्ट
1961 मध्ये कलम 25 मध्ये 4 आणि 5 या त्या उपकलमांच्या आधारे जी ऍक्ट अमेंडमेंट झाली त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की टीचिंग अँड ट्रेनिंगच्या नुसार तुम्ही आम्हाला चौकट टाकून दिली. जे काही टीचिंग अँड ट्रेनिंग आम्ही घेतो त्या टीचिंग अँड ट्रेनिंगच्या नुसार ग्रॅज्युएट्स आणि पोस्ट ग्रॅज्युएट्सना मॉडर्न ऍडव्हान्सेस आणि मॉडर्न हे वापरायची परवानगी त्यांनी दिली. बरं. आणि याच्यामध्ये जर सिलेबस पाहिला तुम्ही तर या सिलेबसमध्ये फार्माकोलॉजी असेल, अॅनेस्थेशियोलॉजी असेल, इव्हन एंडोस्कोपी, ऑप्थॅल्मिक सर्जिकल मॉड्युलर ऑप्थॅल्मिक सर्जिकल प्रोसिजर्स असतील, एंडोस्कोपी असेल, काय हे सगळे त्यामध्ये शिकवलं जातं. आणि म्हणूनच म्हणलं की टीचिंग अँड ट्रेनिंग आहे. जर हे पूर्वीचे जे शुद्ध आयुर्वेदाचे कोर्सेस असते आणि त्यांनी जर काय करायचा प्रयत्न केला असता तर मी म्हणेन की आपल्या कक्षा लागल्या जातात. पण आम्ही आमच्या कक्षेतच काम करतोय कारण माझ्या हातात सिलेबस आहे आणि याच्यावर ह्या सिलेबस आणि आम्हाला दिलेली जी परमिशन आहे ना याला कोर्टाने, सुप्रीम कोर्ट असेल, महाराष्ट्र हायकोर्ट असेल, यांनी याच्यावर एन्डॉर्समेंट केली आहे. बरं. मुक्तार्जन केसनी सांगितलं की तुम्हाला त्या राज्यांना त्या राज्यांमधल्या याच्याप्रमाणे टीचिंग अँड ट्रेनिंग प्रमाणे परमिशन जे फ्रेम करायची परमिशन आहे. ठीक आहे. आमची जी ऍक्ट अमेंडमेंट झाली 2014 सालीची त्या ऍक्ट अमेंडमेंटच्या विरोधात सुद्धा आमच्या आयएमएचे बंधू कोर्टात गेले. हायकोर्टाने ते फेटाळून लावलं, स्टे दिलं नाही. सुप्रीम कोर्टात दिले, तिथंही त्यांचं ते म्हणणं ऐकून घेतलेलं नाही. म्हणजे कसं कोर्टाने सुद्धा याला एन्डॉर्स केलं. हे तुम्ही म्हणताय ते खरं आहे टेंभुर्णीकरजी. अशा प्रकारे तुम्हाला लिगल बेनिफिट्स मिळालेले ते खरं आहे, तुमच्या बाजूने निकाल लागलेला आहे. या चर्चेमध्ये साधारणपणे प्रयत्न हा असणार आहे की तुमच्या दोन्ही विद्याशाखांच्या बाबतीत मार्ग काय आहे. म्हणजे तुम्ही टेक्निकॅलिटीज मध्ये गेला, तुम्हाला एक परवाना मिळाला, आता उदाहरणार्थ तुम्ही गोळ्या देऊ शकता का ॲलोपॅथीच्या? देऊ शकता. प्रश्न इथे असा आहे की मग ॲलोपॅथीच्या गोळ्या द्या, मग आता ऑपरेशन्स पण करा, मग आता या 50 ऑपरेशन्स कशाला, मग सगळ्याच करा किंवा आणखी पुढच्या ज्या काही ऍडव्हान्स सर्जरीज असेल, मग अर्थ काय उरल्या त्या डिग्रीला? या लेवलला बहुधा चर्चा आपल्याला न्यायची असेल, त्यासाठी तुमचं स्पष्टीकरण हवं असेल तर आपण कायद्याची भाषा करायची म्हटलं तर तुम्हाला परवानगी मिळेल. चर्चा इथेच संपवता येईल आपल्याला. मी इथे एक ब्रेक घेतो. ब्रेकचंद्र, हे चर्चा संपलेली नाही, आपल्याला पुढे घेऊन जायची आहे. तुर्तास आपण लोकांना पण विचारलंय ट्विटरवरती की त्यांना काय वाटतंय. शेवटी तुम्ही सुद्धा याच्यात सहभागी आहात, रुग्ण म्हणून सुद्धा तुमचा संबंध आला असेल. आयुर्वेदीय डॉक्टरांना सर्जरी करू देण्यास ॲलोपॅथिक डॉक्टरांचा विरोध योग्य आहे का? काय म्हटलंय तुम्ही, आपण पाहूयात. होय म्हणतात 50.2%, 49.8% नाही म्हणतात. अगदी फार कमी अंतर या दोघांमध्ये. असंही ॲलोपॅथीवाल्यांच्याही बाजूने मोठ्या प्रमाणात लोक आहेत, आयुर्वेदाच्याही बाजूने काही कमी नाही आहेत. मी एक ब्रेक घेतो. ब्रेकनंतर पुन्हा चर्चा शेटेंकडे मी जाईल. पाहत राहा एबीपी माझा. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपली चर्चा सुरू आहे आयुर्वेदीय डॉक्टरांना जी CCIMAनं परवानगी दिलेली आहे त्या विशिष्ट सर्जरीबद्दल. त्याबद्दल IMAनं नाराजी व्यक्त केलेली आहे. ते आज निषेध सुद्धा करते. मी जातोय डॉक्टर शेटे यांच्याकडे. शेटे, मगाशी तुमचा काही मुद्दा राहिला होता तो तर कव्हर कराच, पण त्याच्या जोडीला प्रश्न काही सर्जरी करू दिलेले आहेत, आम्ही चौकटीत आहोत, आम्हाला आधीचे आमचे न्यायिक खटले आमच्या बाजूने लागलेले आहेत, हा नसून ॲलोपॅथीवर हळूहळू आक्रमित होत गेलं तर मग BAMS आणि MBBS या डिग्रीला अर्थ तो काय राहणार? हा त्याचा अल्टिमेट गोल आहे. जो कोणी बोलून दाखवत नसला तरी तो त्याचं चौकटीच आहे. खरं म्हणजे ॲलोपॅथीच्या सर्जन लोकांनी, डॉक्टरांनी स्वतःला असुरक्षित समजण्याचं कारण नाही. इन्सिक्युअर फिलिंग याच्यात आपण मानवी कल्याणासाठी आपण या क्षेत्रामध्ये आहोत, ही पहिली बाब आहे. क्रमांक 2, माननीय भोंडवे सरांनी जे सांगितलं की विकसित करा, मी भोंडवे सरांना मी सांगू इच्छितो, विकसित, ऍडव्हान्स ही टर्मिनॉलॉजी कालसापेक्ष आहे. मी तर त्याही पलीकडे जाऊन म्हणेल की 2000 किंवा 2200 वर्ष अगोदर ज्या सर्जरी झाल्या हिंदुस्थानच्या इतिहासामध्ये, सुश्रुत संहितेमध्ये त्याचे संदर्भ आहेत. ऑन्को सर्जरी झाल्या, प्रसन्नाजी ज्या कॅन्सरवरती आज सर्जरी केल्या जातात त्याही सर्जरी आयुर्वेदात केलेला उल्लेख आहे. जगात सगळ्यात ऍडव्हान्स सर्जरी प्लास्टिक सर्जरी त्याचाही उल्लेख आहे. मी अजून पुढे जाऊन इच्छितो की छिद्रोदर हा संस्कृत मधला शब्द प्रयोग आहे, म्हणजे आतडं फुटणं, परफोरेशन. मी मुद्दाम मराठी शब्द वापरतोय कारण आपली आजची चर्चा सामान्य लोक सुद्धा बघतायत, बरोबर. त्यामुळे वैद्यकीय संज्ञाचा मी जास्त प्रयोग करणार नाही. लोकांना समजेल अशी भाषा. छिद्रोदर म्हणजे पोटामध्ये आतडं फुटणं, ज्याला परफोरेशन असं म्हणतो, त्या सर्जरी, छिद्रोदराच्या सर्जरी, लॅप्रोटॉमी या सर्जरी झाल्यात. बद्धोदर म्हणजे इंटेस्टिनल ऑब्स्ट्रक्शन, याही सर्जरी झाल्यात. प्रसन्नाजी, मी अजून एक सांगू इच्छितो, पोटामध्ये पाणी साठणं किंवा पाणी जमा होणं असं आपण लोकभाषेत म्हणतो, याला असायटिस किंवा जलोदर असं म्हटलेलं आहे. त्या काळामध्ये या असायटिस म्हणजे जलोदर, यातलं जल म्हणजे जे ॲबनॉर्मल फ्लुइड आहे, हे कमळाच्या देठाने बाहेर काढलेलं आहे. मी भोंडवेजींना सांगू इच्छितो
की त्या काळामध्ये उपलब्ध साधन सामुग्रीचा वापर करणारे ते ऍडव्हान्स होते का आपण आज ऍडव्हान्स आहोत, हा माझा सवाल आहे. बरं. आणि म्हणून त्या काळामध्ये उपलब्ध साधन सामुग्रीचा वापर करून आज काय केलं यांनी, आज फक्त ओनली कमल नाल इज रिप्लेस्ड बाय रबर कॅथेटर. बरं. म्हणजे त्या काळात कमळाची नाल वापरायची उपलब्ध साधन सामुग्रीचा. मी अजून सांगू इच्छितो, पोटामध्ये ज्या लॅप्रोटॉमी झाल्या, पोटाच्या सर्जरी झाल्या, हो. त्यावेळेस आज जसं कॅटगट वापरतात म्हणजे आतडं शिवण्यासाठी, त्या काळामध्ये पिपलिका दंश म्हणजे चवतळलेल्या मुंगळ्यांना तिथे अटॅच करायचे बरं. सारखे. आता विचार करा, बायोडिग्रेडेबल किंवा बायो ॲब्सॉर्बेबल अशा पद्धतीचं मटेरियल त्या काळात वापरलं गेलं. मी अजून सांगू इच्छितो, आज रक्तस्त्राव होत असताना कॉटरायझेशन करतात, म्हणजे इलेक्ट्रिकल कॉटरायझेशन. ऑन्कोसर्जन असेल किंवा सर्जरीमध्ये मी आपलं लक्ष वेधू इच्छितो की त्या काळामध्ये सुद्धा कॉटरायझेशनची पद्धती होती. सुश्रुत संहितेमध्ये अग्निकर्म म्हणजे तापवणं आणि ती जिथे रक्तवाहिनी फुटलेली आहे हो, तिथे हो. ज्याला आपण मी शेटेजी एक अडचण आहे फक्त. शेटेजी तुम्ही सांगता ती उदाहरणं ती आहेत, मी त्याला चॅलेंज करत नाही, फक्त एक अडचण आहे. तुम्ही जर का बाकीच्या भौतिक नॅचरल सायन्सेसचा विकास बघितला, म्हणजे उदाहरणार्थ मेकॅनिकल इंजिनिअरिंग आपल्याकडे आहे, मानवाच्या पहिल्या गोष्टी सुरू झाल्या त्या प्रामुख्यानं मूलभूत शक्तींच्याच आधारे मूलभूत ऊर्जांच्या बाजूने सुरू झाल्या. मग त्याला लक्षात आलं की ऊर्जा कृत्रिमरित्या तयार करता येईल. मेकॅनिक्सच्या पलीकडे आपण इलेक्ट्रिकल सायन्सेसमध्ये गेलो, त्याच्यापुढे इलेक्ट्रॉनिक, त्याच्यापुढे क्वांटम. आता क्वांटम लेवलला गेल्यानंतर आपण एखादं मशीन चालू करण्यासाठी आता थेट मेकॅनिकल ऊर्जेचा वापर परत करायची गरज नाहीये, कारण ती आपल्याला सार्वत्रिक पातळीला वापर करायची तेवढी त्यांची क्षमता नसेल जेवढी आपण बाकीच्या सगळ्या रचना वापरू शकतो. म्हणून मेकॅनिकल बेस आपण नाकारत नाही आहोत कोणी. आजही आपल्याकडे बैलगाडी असली तरी काही ठिकाणी आता एकदम ड्रोनने सुद्धा फवारणी होत असेल. बैलगाडीचं महत्व बैलगाडीपाशी आहे. प्रश्न असा आहे, तुम्ही जी मांडणी करताय ती जर का इव्होल्युशनची असेल की एक शास्त्र आयुर्वेद होतं त्याच्या बेसिसवरती पुढचं शास्त्र आलेलं आहे, तर आपण आता मागे जायचंय का आणखी ऍडव्हान्स होत पुढे जायचंय? या न्यायाने वस्तुतः आयुर्वेदवाल्यांनी पुढे तर ॲलोपॅथीचा रस्ता धरला पाहिजे. तुम्ही म्हणताय ती मांडणी मान्य केली तर. प्रसन्नजी, मी काही बोलू इच्छितो. भोंडवे बोलतायत, मी भोंडवे नंतर जातो इतरांकडे. भोंडवेजी बोला. आता टेंभुर्णीकर सरांनी मगाशी जे सांगितलं आणि आता शिवरत्न शेटे साहेबांनी जे काही सांगितलं, या दोन्हीचा गोष्टीचं एक आपण हे करूया. टेंभुर्णीकर सरांनी असं सांगितलं की 2014 साली वगैरे वगैरे इतर वेळेला मॉडर्न मेडिसिन मधली औषधं आणि शस्त्रक्रिया करण्याची आयुर्वेदाला परवानगी मिळाली. लक्षात ठेवा, मॉडर्न मेडिसिन मध्ये. म्हणजे थोडक्यामध्ये आपण जो मुद्दा म्हणतोय की ह्यालाच मिक्सोपॅथी आपण म्हणतोय. आता शिवरत्न शेटे साहेब जे म्हणतायत की त्या काळी हे असं होतं, ह्या गोष्टी वापरल्या होत्या, या खूप उच्च होत्या. मग आमचं म्हणणं तेच आहे की त्या काळी खरोखरच उच्च गोष्टी वापरल्या गेल्या होत्या आणि ते शास्त्र खरोखरच विकसित होतं. पण आपण इतिहास जर पाहिला तर ज्या वेळेला भारतावर मुसलमानी अंमल सुरू झाला, ज्या वेळेला तक्षशिला आणि नालंदा विद्यापीठं भस्मसात केली गेली, त्यावेळेला तिथली ती ग्रंथसंपदा नष्ट झाली आणि त्यानंतरच्या काळामध्ये आयुर्वेदामध्ये थोडासा ऱ्हास होत गेला आणि ही गोष्टी काळाच्या पडद्याआड गेल्या. आणि या गोष्टी ते जे सांगतायत ते अतिशय वंद्य गोष्टी आहेत. त्यांचा विकास करून त्या खरोखर जर श्रेष्ठ आहेत तर त्या पद्धतीने आपण का करू नयेत? हे एवढं या आत्ताच्या ज्या मॉडर्न मेडिसिनच्या गोष्टी आहेत या जर महाग असतील, हे असतील, तर ते खरोखर वेगळं शास्त्र आहे. त्याच्यामध्येच विकास करावा, म्हणजे ते शास्त्र. मला भोंडवेजी मुद्दा कळला तुमचा. मी जातोय शेटेंकडे, कारण मला शेवट करायला मला संतोष आंधळेंकडे जायचं. मी बराच काळ गेलो नाही त्यांच्याकडे. शेटेजी, याला काय उत्तर आहे? भोंडवेंच्या मुद्द्यावरती काय उत्तर आहे? माननीय भोंडवे सरांनी तक्षशिला विद्यापीठाचा संदर्भ दिला. ते शास्त्र आक्रमणामध्ये बाजूला पडलं. मग आता हे सरकार या शास्त्राला राजाश्रय देत असेल तर कुणाच्या पोटदुखीचं काहीच कारण नाहीये. बरं, हे आम्ही भारतासारख्या देशामध्ये जिथे शास्त्र निर्माण झालं तिथून अपेक्षा करायची का अमेरिका ऑस्ट्रेलिया मधून अपेक्षा करायची? या देशामधल्या चिकित्सा पद्धतीला ज्यांना पोटशूळ उठलाय ते देशद्रोही आहेत असं माझं ठाम मत आहे. नाही प्लीज, आपण ही भाषा का वापरतोय? शेटेजी, याला काय अर्थ आहे? शेटे, आपल्या सगळ्यांचा आक्षेप आहे त्याबद्दल. आपण चर्चा त्याच्यासाठीच ठेवलेली आहे. कारण सांगतो, भारतीय चिकित्सा पद्धतीला ज्या पद्धतीनं प्रचंड प्रमाणामध्ये विरोध होतोय, हा देशद्रोह नाही का? भारतीय चिकित्सा पद्धतीला राजाश्रय या देशात नाही मिळायचा तर आम्ही अपेक्षा ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड कडनं करायची का? साधा सवाल आहे. उलट त्यांनी हातात हात घालून स्वागत केलं पाहिजे. या देशाची चिकित्सा पद्धती आहे, ठीक आहे, हरकत नाही. मी भोंडवेंची प्रतिक्रिया घेऊन संतोषकडे जाईल. भोंडवेजी, थोडक्यात याला प्लीज उदाहरण देतो. भोंडवेजी प्लीज. शिवरत्नजी, मी आपल्याला हेच म्हणू इच्छितोय की आम्ही एकदा मोठं मन ठेवा भोंडवेजी, मोठं मन ठेवा. आयुर्वेद पद्धती ही अजिबात
अजिबात वाईट नाही, उलट आम्ही ती तुम्ही विकसित शब्द होऊ द्या असंच फिरवताय, फक्त म्हणतोय. एका मी भाषेला पहिल्यापासून गोड हेच बोलताय, सांगितलंय. दुसऱ्या बाजूला नाही छुप्या मी पद्धतीनं नाही, मी तुम्ही फक्त एकदाही sophisticated बोलताय. नाही अहो फक्त बोलण्यामध्ये मी नाही, एकदाही कृतीमध्ये असं तुमचा म्हणलेलो विरोध आहे. नाही की आयुर्वेदाची पद्धती मी कृतीमध्ये संतोषकडे विरोध जातो. नाही. आय एम तुम्ही सॉरी, माझ्या या वेळ ज्या कमी आहे, नाही तर मला सर्जरीला संतोषला वेळ देता येणार. आपल्याला संतोष तुमच्याकडे. कोळशूळ काय होतोय तुम्हाला? संतोष राजाश्रय आम्हाला मिळत असेल तर प्रसन्न हा वाद शेटेजी मी मला- तुम्हाला पूर्वीच्याच वेळी सांगितलं होतं की हा वाद मिटणारा नाही आहे. हो. कारण शेटेजी आता ज्या पद्धतीने आक्रमक पद्धतीने बोलतायत ते खरं तर चूक आहे बोलण्याची. हो, कारण exactly. आतापर्यंत आपली जी भाषा चालली होती ती व्यवस्थित पद्धतीने चालली होती. देशद्रोह वगैरे नसतो शेटे सर, कोणाला देशद्रोह करायचा नाहीये. तुमच्या एखाद्या गोष्टीला विरोध करणे म्हणजे देशद्रोह होत भारतीय नाहीये. चिकित्सा आपण पद्धतीला इथे विरोध व्यवस्थित म्हणजे चर्चा काय केली हो? पाहिजे आणि त्या चर्चेच्या राजाश्रय आधारावर इथं हा नाही प्रश्न मिळायचा. सुटू आम्ही शकतो. ऑस्ट्रेलिया, अमेरिकेत शेटे सर, शेटेजी प्लीज ऐकून घेऊयात प्लीज. भारतीय चिकित्सा पद्धती शेटे सर मला मान्य आहे तुमचं मुद्दा, माझं ऐकून तर घ्या आता. शेटे सर तुम्ही बोलताना मी बोललो नव्हतो. शेटे सर ऐकून बोला, घ्या आता संतोष, जरा. तुम्ही बोला. आपण जेव्हा बोलतो की नाही दुसऱ्यांचं पण ऐकायला शिकलं पाहिजे. संतोष, आपण बोला. ऐकून घ्या शेटे सर. बोला संतोष. मुळात इथे मांडणी अशी चालली होती, प्राचीन काळातील आयुर्वेद शास्त्र आणि आधुनिक काळातील वैद्यकशास्त्र याच्या विरोधातलं हे द्वंद्व सुरू आहे, हे आपण मान्य करायला पाहिजे. तुम्ही किती दोघांनी जरी आपापली बाजू मांडली तरी हे युद्ध आहे, एकामेकाच्या विरोधात हे युद्ध पुकारलं गेलेलं आहे, हे मान्य करावं लागेल आपल्याला. आणि ह्याच्यामध्ये सर्वसामान्य लोकांचं काय मत आहे हे फार महत्त्वाचं आहे. मुळात असं असतं की तुम्ही जेव्हा MS MD डिग्री लावतात आयुर्वेदावाल्यांनी तर त्यांनी जाहीरपणे लिहायला पाहिजे की आमची डिग्री ही आयुर्वेदामधली MS आहे किंवा MD आहे. आणि तशाच पद्धतीने ॲलोपॅथीवाल्यांनी त्यांची डिग्री लावायला पाहिजे की आमचं MS आणि MD आहे. त्याच्यामुळे काय होईल, आमच्या सर्वसामान्य लोकांना कळेल की आम्ही आयुर्वेद शास्त्र शिकणाऱ्या माणसाकडून सर्जरी करायला चाललोय की ॲलोपॅथीमध्ये ज्यांनी शस्त्रक्रिया शिकली त्यांच्याकडे सर्जरी करायला चाललोय. ह्या सगळ्या सोप्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या आपण मान्य केल्या पाहिजे. उगाच तुम्हाला जर कायद्याने अधिकार दिले असतील की 58 शस्त्रक्रिया करायचे अधिकार दिले असतील तर त्या तुम्ही नेमक्या केल्या पाहिजे. परंतु MS आणि MD जी तुमची कॉलेजेस आहे आयुर्वेदाची, त्या आयुर्वेदाच्या कॉलेजेसमध्ये तुम्हाला नेमकं ह्या सर्जरी शिकवल्या गेल्या पाहिजे व्यवस्थित पद्धतीने. ही एक आमची अपेक्षा आहे. कारण मुद्दा तिथे येतो, जर तुम्हाला जे शस्त्रक्रिया तिथे शिकवत असतील तर तुम्ही त्या नेमक्या शस्त्रक्रिया विकसित करून लोकांचा वापर केलाच पाहिजे. त्याच्यामध्ये कोणाचाही विरोध असता कामा नये. पण त्याच वेळी जेव्हा तुमची डिग्री असते आयुर्वेदाची, आयुर्वेदामधून MS केलंय ते फक्त व्यवस्थितपणे लावा, म्हणजे सर्वसामान्य लोकांना कळेल की आम्हाला नेमकं कुठे जायचंय. त्याच्यामुळे इथे कुठलाही भेदभाव राहणार नाही. उगाच तुमचं हे भांडण न मिटणार आहे. मी सुरुवातीच्या चर्चेमध्ये सांगितलं होतं की सर्वसामान्यांना ही चान्स द्यावा फक्त की आम्ही कुठे कोणाकडे चाललोय. कारण हे भांडण संपणार नाही. ही पण चर्चा इकडे दिवसभर चालू आहे. संतोष, आपल्याला तरी एक कोण मात्र मोठा, कोण संतोष, छोटा? तुम्ही सुद्धा पत्रकार आहात, आपण सगळे पत्रकार आहोत, आपण किमान यांना आवाहन केलं पाहिजे. ही भाषा या पातळीला जर का जाऊ लागलं की जे देश भारतीय उपचार पद्धतीला विरोध करतात ते देशद्रोही, गंभीर भाषा आहे. मला डॉक्टर, ते स्वतः डॉक्टर आहेत, ते स्वतः ख्यातनाम आहेत, अशी भाषा सुरू झाली की त्याच्यानंतर मग ॲलोपॅथीच्या डॉक्टरांवरती हल्ले पण सुरू करायला काही वेळ लागणार नाही. कारण तुमची सगळी पाश्चात्य विद्या वाईट, मग ती आम्हाला नको, मग आमचा फक्त आयुर्वेदच, असं चालणार नाहीये. इतक्या हजार वर्षानंतर अॅनेस्थेशिया ज्याने शोधला तो आपल्याला एखाद्या संतापेक्षा कमी नाही. त्याने आपल्या वेदना कमी केल्या. आयुर्वेदाच्या काळात असेल सुद्धा अशी एखादी विद्या असेल सुद्धा, पण आता मात्र ती कमतरता भरून काढली ती मॉडर्न मेडिसिनने. त्याचं आपण जाणीव ठेवूयात. मला कल्पना आहे डॉक्टर शेटेंचं मत सार्वत्रिक नसावं अशी आशा आहे मला. पण चर्चेच्या निमित्तानं पुन्हा एक संवाद घडून येत असेल तर हरकत नाही. थोडासा वादविवाद तर होणारच, पण या निमित्तानं संवादाची प्रक्रिया थांबू नये एवढीच अपेक्षा. आपण सगळ्यांनी वेळ दिले, सगळे मान्यवर डॉक्टर, आपल्या दोन्ही पॅथीमधल्या डॉक्टरांचे आभार. संतोष, तुमचे सुद्धा आभार, तुम्ही वेळ दिला यासाठी. इथेच थांबूयात. पाहत राहा ABP माझा.